समाजात वावरताना समाजाप्रती आपलंही काही देणं लागतं या भावनेतून आदिवासी विकास संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव विलास हिंदोळा यांनी यंदाचा आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। वांगणी येथील किनारा रेसिडेन्शियल मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन विलास हिंदोळा यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, तसेच चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवत त्यांनी आपला वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला। या प्रसंगी त्यांच्या पत्नी विद्या विलास हिंदोळा, मुलगी अक्षरा हिंदोळा, सासरे जनार्दन पारधी, शिवसेना जिल्हा परिषद गटप्रमुख किशोरभाई शेलार, शिवसेना संपर्क प्रमुख रवी गोडांबे, शिवसेना शाखा प्रमुख संतोष गायकर तसेच प्रसिद्धी प्रमुख वांगणी शहर रुपेश ठाकरे यांची उपस्थिती होती। वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने किनारा मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा केला। खरंच या समाजात आपण राहतो तर या समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने मी माझा वाढदिवस आज या मतिमंद मुलांबरोबर साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी माझी सर्व मित्रमंडळी, माझी फॅमिली आम्ही सर्वजण इथे आलो। त्याचबरोबर मी या बातमीच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या किनारा रेसिडेन्शियल स्कूलला भेट द्या। आपल्याकडनं जेवढं काही करता येईल आपण तेवढं त्यांच्यासाठी करूयात, कारण खरंच त्यांना फार गरज आहे आणि त्यांना बदलावाची पण गरज आहे। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।